नवरात्र म्हणजेच घटस्थापनेची पारंपरिक माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर नवरात्र हा देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक वार्षिक हिंदू सण आहे। नवरात्र म्हणजे 9 रात्रीचा समूह असा अर्थ होत असून हा सण 9 रात्री आणि 10 दिवस साजरा होतो। प्रथम शरद महिन्यात नवरात्र साजरी होते। नवरात्र ही वेगवेगळ्या कारणासाठी आणि विविध हिंदू सांस्कृतिक क्षेत्राच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते। सिद्धांतिक दृष्ट्या 4 हंगामी नवरात्री आहेत आणि व्यवहारात पावसाळ्यानंतर शरद ऋतूतील शारदीय नवरात्री नावाचा हा सण प्रमुख आहे। हा सण हिंदू दिनदर्शिकेच्या अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात साजरा केला जातो, जो विशेषतः सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यामध्ये येतो। शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीचा व्रत आहे। नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते। शारदीय नवरात्र हे शक्तपंथीय मानले जाते। शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते। भारतामध्ये सर्वत्र ह्या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे पूजा आणि कार्यक्रम करतात। दुर्गा उत्सव हा वर्षातून शरद ऋतू व वसंत ऋतूतही साजरा करण्याची प्रथा असल्याचे काही ग्रंथातून दिसून येते। दुर्गा देवतेचे महात्म्य भविष्य पुराणात कथन केलेले आढळते। अश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून नंददीप प्रज्वलित करून आदिमायेची 9 दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्र उत्सव होय। आजचा हा नवरात्र उत्सवाच्या माहितीचा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि असेच माहितीचे व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा माहितीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील।